जो 4थी पास आहे त्याला आपण सांगितलं मी असाच अभ्यास करू राहिलोय, तर त्याच्या ते डोक्यावर तर जातच, पण ते म्हणतं हे काहीतरी वेगळंच काहीतरी करू राहिला. आणि याचा आता विषय वाटत नाही बुवा. सकाळी 6:30 वाजता गावात उभं राहायचं, कोणची गाडी जर आली त्याला हात करायचा. शक्यतो कोणी तर अशी वेळ होती की गाडीसुद्धा थांबत नव्हती. ओळख असून सुद्धा योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे किंवा चुकीच्या मित्रांच्या संगतीमुळे तर माझा थोडा ट्रॅक चुकला होता. स्ट्रगल तर प्रत्येकाच्या आयुष्यात राहत असतो. जो अभ्यास करतो त्याच्या पण ज्याचं सिलेक्शन झालं ते नंतर पण स्ट्रगल आहे. नमस्कार, माझे नाव प्रशांत अशोक जमदडे. मी आत्ता 2024 या साली झालेल्या अहमदनगर जिल्हा तलाठी या भरतीमध्ये 200 पैकी 198 मार्क मिळून तलाठी या पदावर माझी नियुक्ती झालेली आहे. मी चिखली येथील रहिवासी असून माझे प्राथमिक शिक्षण हे 1ली ते 4थी हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखली या गावातच झालं. त्यानंतर आपलं माध्यमिक शिक्षण हे आपल्या गावातच शाळा आहे नूतन माध्यमिक विद्यालय चिखली या शाळेत झालं. 10वीला मला 84.30% गुण मिळून मी गावात दुसऱ्या क्रमांकावर आलो होतो. त्यानंतर सायन्सला मी ॲडमिशन घेतलं संगमनेर येथे, कारण गावात फक्त 10वीपर्यंत शाळा होती. त्यानंतर गावच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी इकडे यावं लागतं संगमनेरमध्ये. त्यामुळे मी डॉक्टर अमृतलाल ओहरा या कॉलेजमध्ये 11वी 12वीला सायन्सला ॲडमिशन घेतलं. 2011 साली मी माझं सायन्स आणि 12वी कंप्लीट केलं. त्यानंतर जसं मुलांच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट येतो त्यांच्या तरुणपणात, तसं माझ्या याला अभ्यासात हुशार असूनही योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे किंवा चुकीच्या मित्रांच्या संगतीमुळे तर माझा थोडा ट्रॅक चुकला होता. त्यानंतर मी BCSला ॲडमिशन घेतलं संगमनेर कॉलेजला, परंतु कॉलेज काही कंप्लीट केलं नाही. त्यानंतर 2 वर्ष मी कॉलेज ड्रॉपआउट झालो. त्यानंतर असंच एकदा गावात जिमजवळ व्यायाम करत असताना माझा एक मित्र होता जो MPSCचा अभ्यास करत होता पुण्याला. तर तो आला आणि त्यांनी मला विचारलं का सध्या काय करतोय. मी सांगितलं सध्या तर मी काहीच करत नाही. त्यामुळे त्यांनी मला सांगितलं की तू तर एवढा हुशार होता, तर मग तू काहीच काय बरं करत नाही. तर मग त्यांनी मला पुस्तकांचं हे सांगितलं किंवा स्पर्धा परीक्षा काय असते याचं थोडं ओव्हरलुक दिला. त्यानंतर मग मला पण वाटलं आपण पण एखादा ट्राय करायला पाहिजे. त्यानंतर 2011ला मी सुटलो. 2014पर्यंत माझ्याकडं एक पण वर्षाची FY सुद्धा कंप्लीट नव्हतं मी. त्यानंतर मग त्यांनी मला गायडन्स केल्यामुळं मी ICM यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून ॲडमिशन घेतलं 2015 साली. त्यानंतर 15, 16, 17 या 3 वर्षात मी ते BCom कंप्लीट केलं. म्हणजे 2011 ते 2017 या 6 वर्षात मी फक्त ग्रॅज्युएशनसाठीच 3 वर्ष घातली. त्यानंतर मग त्यांनी मला सांगितल्यामुळं कंप्लीट केलं. त्याच दरम्यान आईची प्रकृती थोडी खालावली होती. तिला कॅन्सर डिटेक्ट झाला होता. त्यामुळं मग अभ्यासावर थोडा परिणाम झाला, पण तरी पण मी अभ्यास थोडा सुरू ठेवला. त्यानंतर 6 महिन्यामध्येच अभ्यास करून मी मुंबई महानगरपालिकेची क्लास 4ची पोस्ट काढली होती. त्यानंतर पण काही कारणामुळं ती जॉईन नाही केली मी. त्यानंतर 2019 साली कोरोनामध्ये माझेच काय सर्व मुलांचे जवळजवळ 2 वर्ष वाया गेले. त्या दरम्यान सर्व अकॅडमी बंद, लायब्ररी बंद. त्या अशा परिस्थितीत सुद्धा मी आणि एका मित्राने गावामध्ये रेंटवर रूम घेऊन आम्ही त्या रूममध्ये अभ्यास केला. ज्यावेळेस मी निर्णय घेतला होता की आपल्याला अभ्यास करायचा, त्यावेळेस असं माझा डिसिजन झाला की संगमनेरमध्ये लायब्ररी कमी होत्या, पण गावातले काही मुलं लायब्ररीत जात होते, तर त्यांच्याबरोबर मी अभ्यासाला जायला सुरुवात केली. जेव्हा मला सिलेबस वगैरे पाहिलं त्यावेळेस मला वाटलं की हा आपल्या आवाक्यात आहे. जसं की आजपर्यंत मी कोणत्याही अकॅडमीपर्यंत ॲडमिशन पण घेतलं नाही किंवा एखाद्या अकॅडमीची पायरी पण चढलो नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना असं माझं सांगणं आहे की तुम्ही जर तुमच्यात क्षमता असेल त्यामुळे तुम्ही अकॅडमी लावलीच पाहिजे किंवा अकॅडमीत गेलंच पाहिजे. लाखो फी भरलीच पाहिजे किंवा हजारो फी भरलीच पाहिजे किंवा पुण्यासारख्या ठिकाणी गेलंच पाहिजे असं काही फिक्स नाही. जर तुम्हाला मार्गदर्शन करणारं योग्य असेल, निस्वार्थपणे मार्गदर्शन करणार, कारण एक क्षेत्र आपण पाहतो इथं तुम्हाला कोणी योग्य मार्गदर्शन करत नाही, कारण ज्याची पोस्ट निघालेली तोच तुम्हाला मार्गदर्शन करतो. आणि जो तुमच्यावर स्टडी करतोय असे फार कमी मित्र आहे जे आपल्याला मार्गदर्शन करतात योग्य. नाहीतर तो करतो एक आणि आपल्याला सांगतो एक, असे भरपूर या क्षेत्रामध्ये आपल्याला मिळतात. त्यामुळे जो निस्वार्थीपणे तुम्हाला सांगू शकतो, गायडन्स देऊ शकतो, अशा मित्रावर तुम्ही टाईम स्पेंड करा. शक्यतो तुमच्याबरोबर जे अभ्यास करतात त्यांच्यापेक्षा जे 2-3 वर्षांनी सिनियर आहे तुम्हाला, त्यांचा अनुभव ते तुम्हाला सांगतील. आणि जर तुम्हाला
खरोखर वाटत असेल की आपल्याला अकॅडमीची गरज आहे तर लावली तरी त्याबाबत काही हरकत नाही. त्यानंतर माझा प्रवास असाच चालूच होता. त्यानंतर मला समजलं की आपण हे करू शकतो, आपल्याला काही कोणत्या अकॅडमीत जायची गरज नाही. त्यामुळे मी 2017 पासून सेल्फ स्टडी सुरू केला. त्यानंतर एक लायब्ररी जॉईन केली. तिथेच माझा भरपूर चांगला अभ्यास झाला. त्यानंतर 2018-19 साली पुण्याच्या जशा लायब्ररी आहे तशी लायब्ररी इकडे यायला सुरुवात झाली. जशी मला आठवतं एक आली होती आधी, तिथं मी जाऊन बघितलं. त्यानंतर एक आली आपली सरस्वती लायब्ररी म्हणून. तर तिथलं वातावरण मला आवडलं आणि मला वाटलं का इथं चांगला अभ्यास होऊ शकतो. मग तिथं मी ॲडमिशन घेतलं आणि तिथंच अभ्यास कंटिन्यू केला. 1-2 गाईड करणारे मित्र होते, त्यांचं पण मी योग्य मार्गदर्शन घेतलं. त्यानंतर असाच प्रवास चालू राहिला आणि स्ट्रगल तर प्रत्येकाच्या आयुष्यात राहत असतो. जो अभ्यास करतो त्याच्या पण ज्याचं सिलेक्शन झालं त्यानंतर पण स्ट्रगल आहेच. परंतु जो स्ट्रगल हा राहतो तो विद्यार्थ्यांनी त्याच्यावर मात केली पाहिजे. जसं की काही मुलं पुण्यालाच राहतात. पुण्याला राहून त्यांना अनेक नातेवाईक किंवा भाऊबंद हे त्यांना काही ना काही टोमणे मारत असतात. तर विचार करा, मी गावात राहून येणं, दररोज पाठीवर बॅग लावून पायी पायी चालणं. आजो पण माझ्याकडं गाडी नाही तसं पाहिलं तर. मित्रांची एखाद्याची गाडी भेटली तर भेटली. सकाळी 6:30 वाजता गावात उभं राहायचं. कोणची गाडी जर आली त्याला हात करायचा. शक्यतो कोणी तर अशी वेळ होती की गाडीसुद्धा थांबत नव्हती, ओळख असून सुद्धा. तर अशा परिस्थितीत मी पायी पायी बरंच अंतर, अकोला नाक्यावर उतरल्यानंतर बरंच अंतर आपल्याला चालत यावं लागतं लायब्ररीकडं. तसं मी चालत यायचो. लायब्ररी सुटल्यानंतर पण 7:30-8 वाजता परत अकोला नाक्यावर पायी पायी जायचं. त्याच्यात जवळजवळ माझा भरपूर वेळ जायचा. शारीरिक थोडा त्रास व्हायचा, पाय वगैरे दुखायचे, पण तरी मी काही माघार घेतली नाही की आपल्याकडे गाडी नाही आहे किंवा पोरं काय म्हणतील, नातेवाईक काय म्हणतील, भाऊबंद काय म्हणतील, का हा पायी पायी जातो, कुठं जातो, नुसता फिरतो, पाठीवर याच्या बॅग आहे. आणि कसं या क्षेत्रामध्ये जे एखाद्या अभ्यास करून राहिला त्याने आपल्याला विचारलं की काय करतोय तू, त्याला मला सांगता येतं का असं असं स्पर्धा परीक्षा असाच अभ्यास करतो. जो 4थी पास आहे त्याला आपण सांगितलं मी असाच अभ्यास करून राहिलोय, तर त्याच्या ते डोक्यावरून तर जातच, पण ते म्हणतं हे काहीतरी वेगळंच काहीतरी करून राहिला आणि याचा आता विषय वाटत नाही नाही का. त्यानंतर मग असंच प्रवास चालू राहिला. लायब्ररी पण मी कंटिन्यू करत राहिलो. त्यानंतर मग 2024 साली तलाठीची ॲड आली. तर त्यावेळेस मी मनाशी निश्चय केला होता की यावेळेस 100% तलाठी पोस्ट मारायचीच, नाही मारली तर अभ्यास सोडून द्यायचा. इथपर्यंत आलो होतो मी. त्यानंतर माझे धांदरपळचे 2 मित्र आहे, वसीद शेख म्हणून आणि एक अफरोज शेख म्हणून. तर ते पुण्याला कोऑर्डिनेटर म्हणून काम करतात लायब्ररीमध्ये. तर ज्यावेळेस 1 महिन्यावर एक्झाम आली तलाठी, त्यावेळेस मी विचार केला की पुण्यामध्ये जाऊन आपण थोडं वातावरणाचा तिथला फायदा घेऊन अभ्यास करू. मग त्यावेळेस मी काय तिथं रूम वगैरे घेतली नव्हती. कोऑर्डिनेटर आहे ते. तर आम्ही असं करायचो, लायब्ररीची वेळ 11 ते 6, रात्री 11ला बंद होती, सॉरी 7, सकाळी 7ला ओपन होती. तर आम्ही त्याच लायब्ररीमध्ये रात्री 11ला मुलं निघून गेल्यानंतर तिथंच झोपायचो. खुर्च्या टेबल वगैरे बाजूला करून थोडी जागा बनवायचो, अंथरून टाकून तिथंच झाड वगैरे झाडपूड करून तिथंच झोपायचो. त्यानंतर सकाळी 7ला ज्यावेळेस मुलं काही हुशार मुलं असतात पुण्याचे, तुम्हाला माहिती, 6:45लाच गेटवर येऊन उभे राहतात. मग ते आतमध्ये यायच्या आत 6 वाजता उठून आंघोळ वगैरे करून परत टेबल खुर्च्या जागेवर लावून जशाच्या तशा आपले कपडे वगैरे आंघोळ करून व्यवस्थित बसून परत पुस्तक हातात येऊन बसायचं. असं मी जवळजवळ 1.5 महिना तिथं अभ्यास केला. म्हणजे त्या मुलांना माहीतच नव्हतं की हे मुलं इथंच झोपतात. त्यांना जाताना बी ते निघून गेल्यानंतर आम्ही झोपायचो आणि ते यायच्या आधी आम्ही उठायचो. त्यामुळे माझ्या त्या मित्रांचं पण मोलाचं सहकार्य राहिलं मला. त्यानंतर मग ज्यावेळेस माझी एक्झामची डेट होती 13 सप्टेंबर आणि भावाचं लग्न होतं. आम्ही कुटुंबामध्ये 3 भाऊ आहे, एक मोठा भाऊ, मी मधला आणि एक लहान भाऊ. ज्यावेळेस घरच्यांनी मला लग्नासाठी विचारलं होतं, पोस्ट निघाले नव्हते त्यावेळेस, की असं असं तुला आपण पोरगी वगैरे बघू राहिले. पण त्यावेळेस मी सांगितलं होतं की मला जोपर्यंत पोस्ट निघत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही. भाऊ वयाने 2 वर्षांनी लहान आहे, पण मी सांगितलं होतं की लहान आहे भावाचं, तुम्ही आधी लग्न करून टाका, कारण तो सेटल होता. मग त्याचं लग्न होतं 10 सप्टेंबरला, माझी एक्झाम होती 13 सप्टेंबरला. तर मी ठरवलं होतं की लग्नाला नाही जायचं, पण तरी लग्न गेलो. ते 2-1 दिवस माझे वेस्टच गेले म्हणायचे. पण तरी पण अभ्यास यापूर्वी असा झालेला होता परफेक्ट, त्यामुळं काही 2 दिवसांनी जास्त फरक पडत नाही. त्यानंतर 13 सप्टेंबरला मी एक्झाम दिली. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे तलाठीमध्ये भरपूर वादळ उठलं, का भरती घोटाळे झाले, हे झालं ते झालं. मग चांगले मार्क येऊन सुद्धा आम्हाला आनंद साजरा करता येत नव्हता किंवा लोक पण आम्हाला संशयाच्या दृष्टीने पाहिजे.
चाललं का याला चालावं तलाठीमध्ये, पण लोक म्हणायचे यांनी पैसे भरले असं 25-30 लाख रुपये. म्हणजे मेहनत करून पण लोक असं तुम्हाला कधी कधी हे देते नाही, त्याचं श्रेय देते नाही. हे एक लोकांची सवय. आणि आम्हाला असं आढळलं स्पर्धा परीक्षेमध्ये, तुम्हाला जर अभ्यास करायचा आहे तर इथं तुम्हाला दगड व्हावं लागतं. दगडाला कसं तुम्ही किती फटके द्या काय द्या त्याला काही होत नाही. चालता चालता जरी एखाद्याने टॉमना मारला तरी त्याला रिप्लाय नाही द्यायचा. रिप्लाय देऊन उलट आपलं हे होतं. आता तसं असं म्हणतात की नाही का, डुकराबरोबर कुस्ती खेळायला चिखलात नाही उतरायचं. काय होतं, डुकराला मजा वाटते पण आपले कपडे खराब होते, असं होतं. त्यामुळं त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा, शक्यतो दुर्लक्षच करा. आणि त्यांनी सांगितलं तरी त्याला काही प्रतिक्रिया देऊ नका तुम्ही. ज्याला समजायचं तो समजन. फक्त आपले दोन माणसं, आई आणि वडील, यांना फक्त तुम्ही हर्ट करू नका. बाकी समाजाला तुम्ही सांभाळू शकत नाही. तुम्ही त्यांना कितीही काय करा, त्यांना तुम्ही तुम्ही त्यांना मान जरी कापून दिली तरी ते म्हणतील ती मान थोडी तू तिरकीच कापली. अशा समाजातले लोक आहे. आता काही विद्यार्थ्यांनी मला असं विचारलं की आम्हाला काहीतरी मार्गदर्शन करा. तर विद्यार्थी मित्रांनो, मी असंच सांगू इच्छितो की स्पर्धा परीक्षामध्ये आपण काय करा, लिमिटेड सोर्स वापरा आणि त्याची जास्तीत जास्त रिव्हिजन करा. कसं मार्केटमध्ये आता आपण पाहतो दर महिन्याला, दर 15 दिवसाला एक ना एक पुस्तक येते. एखादा ठोकळा येतो, कधी तो ब्लॅक अँड व्हाईटमध्ये येतो, कधी तो कलरमध्ये येतो, तर कधी काही दिवसांनी सांगता येत नाही, तो HD मध्ये पण येऊ शकतो, नाही का. त्यामुळे तुम्ही आहे त्याच जास्तीत जास्त रिव्हिजन करा आणि जास्तीत जास्त त्याच्यावर लिहिण्याचा प्रयत्न करा. काही मुलं मी पाहतो ज्यांनी एकच पुस्तक किंवा काही पुस्तकं वापरतात, 5 महिने झाले 6 महिने झाले तरी पुस्तक नवीनच्या नवीनच, त्याच्यावर पियाने फक्त त्यांचं नाव लिहिलेलं राहतं, बाकी कुठं अंडरलाईन नाही, कुठं काही नाही. तर त्यांना मी सांगतो की जास्तीत जास्त तुम्हाला काही लिहिता येईल पुस्तक, माझं ते म्हणणं जेवढं तुम्हाला खराब करता येईल, फक्त ते वाचता आलं पाहिजे या परिस्थितीत ठेवायचं. जेवढं खराब करता येईल तेवढं करा. आणि कॉम्पिटिशन तर या क्षेत्रात भरपूरच आहे, त्यामुळे जागांची तुम्ही चिंता नका करू. कोणती जरी शिपाईची जरी भरती निघाली तरी 13-14 लाख फॉर्म येणारच आहे, या गृहीतच धरून चला. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की असं ठरवायचं की एकच जागा निघाली आणि आपल्याला त्या एका जागेसाठी आउट ऑफच मार्क पाडायचे. आता बरेच जण असं विचारतात की नाही का, याच्यात नशिबाचा काही भाग राहतो का. तर माझं असं वैयक्तिक मत आहे, या क्षेत्रामध्ये तुम्हाला 99% मेहनत आणि 1% नशिबाची साथ लागते. आणि तुम्ही जर 100पैकी 99% मेहनत आहे म्हणजे 99 मार्क घेतली तर एका मार्काने तुम्ही काय फेल होणार नाही. कोणत्या परीक्षेत तुम्ही 100पैकी 99 मार्क घ्या, 100% तुमचं सिलेक्शन होणारच आहे. आणि हिंमत हारू नका. आता गावोगावी आपण पाहतो नाही का, प्रत्येकाच्या आपल्या मित्राचे मैत्रिणीचे लग्नाचे बॅनर लागत आहेत, पण आपण खचून जातो नाही का, आपल्या मित्रांचे लग्न राहिले, मैत्रिणींचे राहिले. अशी परिस्थिती माझ्यावर पण आली होती. पण त्यावेळेस असं एक निश्चय ठेवायचा, गावोगावी लोकांचे लग्नाचे बॅनर लागू द्या, पण ज्या दिवशी आपल्याला यशाचा बॅनर लागला पाहिजे, ज्या दिवशी आपला फोटो राहील आणि ही पोस्ट काढली म्हणून आपल्या गावात बॅनर लागला पाहिजे, तोच दिवस आपल्या आईवडिलांसाठी अभिमानाचा क्षण असेल. आणि आपल्या मित्रमैत्रिणीच्या अंगाला हळद लागत असं तर लागू द्या, पण आपल्या अंगाला विजयाचा गुलाल कसा लागेल याच्यासाठी तुम्ही झटत राहा. हेच तुमच्या आईवडिलांसाठी आणि तुमच्यासाठी चांगली गोष्ट ठरेल. आणि हेच मोटिवेशन घेऊन तुम्ही अभ्यास करा.